तर आज आपण पाहणार आहोत विज्ञान. तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना की आपल्या NMMS मध्ये एकूण जो 2 पेपर असतात, बरोबर ना? पहिला पेपर काय असतो? मॅट. मॅट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सगळी बुद्धिमत्ता असते, बरोबर? आणि जो दुसरा पेपर असतो तो कोणता असतो सांगतोय कोण? दुसरा पेपर असतो तो कोण सांगतंय का? 8वीची मुलं चला उत्तर द्या. उत्तर द्या. पहिला पेपर असतो मॅट आणि दुसरा पेपर असतो सॅट. सॅट म्हणजे काय आणि मॅट म्हणजे काय तुम्हाला मी समजावून सांगतो, मग आपण सुरुवात करूया. बरोबर. सॅट आणि मॅट. मॅट म्हणजे काय असतं? मेंटल ॲबिलिटी टेस्ट. म्हणजे इथं तुम्हाला बौद्धिक क्षमता चाचणी, ही तुमची बुद्धिमत्तेशी संबंधित एकूण 90 प्रश्न असतात, लक्षात घ्या. आणि सॅट, सॅट म्हणजे तुमची स्कॉलॅस्टिक म्हणजे शालेय क्षमता चाचणी असते. म्हणजे तुमच्या शाळेतल्या विषयाचं ज्ञान तुम्हाला किती आहे हे या चाचणीमध्ये किंवा या पेपरमध्ये असतात आणि 90 प्रश्न याच्यामध्ये असतात, बरोबर? ही मेंटल आणि स्कॉलॅस्टिक किंवा शालेय क्षमता चाचणी. आता या 90 गुणांपैकी बघा, हे जे 90 गुण आहेत, या 90 गुणांपैकी तुम्हाला विषयांचं जे विभागणी आहे, गुण विभागणी आहे, ती माहिती आहे का कुणाला? कोण सांगू शकेल का की सामान्य विज्ञानाला किती गुण असतात किंवा सामान्य विज्ञान जे आहे तुमचं जनरल सायन्स, त्यावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात? कोण सांगू शकते का? मी आता सांगितलं की नाही, पहिल्या पेपरमध्ये 90 प्रश्न असतात, 90 गुण असतात. जो दुसरा पेपर आहे 90 गुणांचा, ज्याला आपण सॅट म्हणणार आहोत, 90 प्रश्न असतात. त्यापैकी जो आपला सायन्स आहे, या सायन्स मध्ये किती प्रश्न असतात? कोण सांगू शकतंय? अगदी बरोबर. या सायन्स मध्ये प्रश्न असतात 35. किती असतात? 35. अगदी बरोबर. बघा, 35 मार्कांचं विज्ञान, 35 मार्कांचं समाजशास्त्र आणि 20 मार्कांचं गणित, असं हे डिवायडेशन असतं 90 गुणांचं. 90 गुणांचं डिवायडेशन कसं असतं? जरा पेन रंग वेगळा घेतो, दिसेल. 35, 35 आणि 20. याच्यामध्ये 35 मार्कांचं सायन्स, 35 मार्कांचं सोशल स्टडी आणि 20 मार्कांचं मॅथ्स, बरोबर? आता सायन्स मध्ये, विज्ञानामध्ये सुद्धा अजून 3 घटक आहेत, बरोबर? मग त्यामध्ये कोणते आहेत? तर ज्याला म्हणतात भौतिक शास्त्र, ज्याला म्हणतो आपण फिजिक्स. काय म्हणतो? फिजिक्स. त्यानंतर दुसरा आहे केमिस्ट्री. आता मी जरा इंग्रजीत लिहितो, म्हणजे रसायनशास्त्र. आणि तिसरा जो चॅप्टर असतो तो असतो बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? तर जीवशास्त्र. म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे एकूण 35 प्रश्न असतात. यातले 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 तिन्ही मिळून प्रश्न असतात 35. आता आपण जो अभ्यासतोय आता, तो सामान्य विज्ञानाचा जो धडा आहे, तो कोणत्या घटकातला आहे रे? सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. सांगा, आता जो आपण अभ्यासतोय तो टॉपिक फिजिक्स मधला आहे, केमिस्ट्री मधला आहे की बायोलॉजी मधला आहे? सांगा लवकर, चला. ज्ञानेश्वरी म्हणते बायोलॉजी. बर, अजून मला बाकीच्या मुलांनी उत्तर पटपट द्यायचंय. वेदिका, किंजल, बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र. आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहित पाहिजेत बरं का. जीवशास्त्र, बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. बघा, जीवशास्त्र म्हणजे ज्या शास्त्रामध्ये जीवांचा अभ्यास, सजीवांचा अभ्यास केला जातो, ते शास्त्र म्हणजे जीवशास्त्र, बरोबर? रसायनांचा अभ्यास रसायनशास्त्र. भौतिक जी परिमाण आहेत किंवा जे आपण त्याला म्हणतो की त्याचा अभ्यास जिथं केला जातो ते भौतिकशास्त्र, बरोबर? ठीक आहे. म्हणजेच आज आपला जो टॉपिक असणार आहे तो सॅट मधला विज्ञानातला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. आता काही मुलांना तो टॉपिक अवघड वाटतो, काहींना सोपा वाटतो, परंतु आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला सुरू करायचं का? करूया.
आता सुरुवातीला पहिला मुद्दा आहे सजीवांचं वर्गीकरण. आता मला तुम्ही सांगा, सजीव म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये जीव आहे. मग ज्यांच्यामध्ये जीव आहे असे कोण असतात? सजीव. बरोबर. मग सजीवांची लक्षणं आपण 6वीला पाहिलेत. सजीव काय करतात? सजीवांची लक्षणं काय करतात सजीव? कोणाला सजीव म्हणायचं? त्यांची लक्षणं पाहिलेत की नाही आपण? वाढ, त्याच्यानंतर प्रजनन, उत्सर्जन, चेतना क्षमता, पेशीमय रचना, बरोबर, ठराविक आयुर्मान, ही सगळी सजीवांची लक्षणं आहेत. मग ह्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अगदी बरोबर. मग हे वर्गीकरण का करायचंय? आता मला तुम्ही सांगा, सजीवांचा जर एक अभ्यास करायचा म्हटलं आणि सरळ कुठलाही सजीव दिसला त्याचा अभ्यास करायचा म्हटलं तर ते अवघड होणार आहे, ते किचकट होणार आहे. मग त्यांचं एक वर्गीकरण केलं जातं ज्याच्यामध्ये गट केले जातात आणि समान गुणधर्म असणारे, समान लक्षणं असणारी जी सजीवांची रचना आहे ती एका गटामध्ये केली जाते आणि मग त्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. म्हणून या पद्धतीला किंवा ही जी काही विकसित झालेली पद्धती आहे ज्याला आपण म्हणतो वर्गीकरण. येस, आता बघूया. आता हे वर्गीकरण म्हणजे काय समजून घेऊया. आपल्या सभोवताली जे वैविध्यपूर्ण सजीव सृष्टी, या सजीवांना एकाच वेळी अभ्यास करणे, लक्षात ठेवणं अवघड आहे. म्हणून यांना स्वतंत्र केलं आणि शास्त्रज्ञांनी त्यांच्या गुणधर्माचं निरीक्षण केलं, निकष लावले आणि वर्गीकरण केलं. मग यामध्ये महत्वाचं काय आहे तर कार्ल लिनिनसची द्विनाम पद्धती. हे आता 6वीला किंवा 7वीच्या पुस्तकामध्ये आहे पहा की 1735 मध्ये कार्ल लिनिनस यांनी काय केलं की सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागलं. त्यांनी 2च गट केले. पहिला केला वनस्पती आणि दुसरा भाग केला प्राणी. पहिला भाग केला वनस्पती आणि दुसरा गट केला प्राण्यांचा. ओके. आणि यांना ओळखण्यासाठी जी नाव देण्यासाठी जी पद्धती विकसित केली त्या पद्धतीला म्हटलं जातं द्विनाम पद्धती. काय म्हटलं जातं? द्विनाम पद्धती. आता या द्विनाम पद्धतीमध्ये नाव कसं असतं तर बघून घ्या. काही सजीवांची नावं तुम्हाला दिसतील. एक मिनिट, काय होतं असं इथं बघा. कुत्रा. कुत्र्याचं नाव काय आहे बघा? कुत्र्याचं नाव काय आहे? कॅनिस फॅमिलेरिस. हे पहिलं जे आहे ती आहे त्याची प्रजाती. म्हणजे प्रजातीचं नाव काय आहे? कुत्र्याची प्रजाती कोणती? कॅनिस. आणि त्याची जाती कोणती? फॅमिलेरिस. म्हणजे ही जी प्रजाती आणि जाती अशी 2 नावांची पद्धती आहे तिला म्हणायचं द्विनाम पद्धती. 2 नाव आहेत बघा. गायचं नाव काय आहे बघा? बोस टॉरस. हे शास्त्रीय वैज्ञानिक नाव आहे. आपण या नावानं काय आपल्या गायीला म्हणत नाही बोस टॉरस, नाही. ज्वारीला काय म्हणतात? सोरघम वल्गेर. आपल्या लक्षात काय ठेवायचंय की 2 नाव असतात ज्यामध्ये पहिलं नाव प्रजातीचं, दुसरं नाव जातीचं. ही कुणी पद्धत आणली नावा देण्याची? कार्ल लिनियस. आता आपल्याला ज्याच्यावर प्रश्न असतात तो भाग पुढे आहे. तो भाग आहे पुढे. ओके. तो आहे बघा रॉबर्ट हार्डिंग विटाकर. याच्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न असतात की हे जे रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाचे जे कोणी शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं तर सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की सजीवांचे 2च गट केले होते, एक प्राणी आणि वनस्पती. मात्र हे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांचा कालखंड 1920 ते 1980 आहे. यांनी 5 गटामध्ये सजीवांची विभागणी केली आणि या 5 गटांची माहिती आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये घ्यायची आहे आणि प्रश्न सोडवायचे. चला, मला पटपट घेतलं पाहिजे. ओके. आता यांनी जे 5 गट केले ते कोणते गट, त्यांनी नाव काय दिलं हे समजून घ्या. आता जे 5 गट केले तर त्या 5 गटांना वर्गीकरण करण्यासाठी काय निकष त्यांनी लावले?
पहिला निकष लावला पेशींची जटिलता, म्हणजे त्या वनस्पती किंवा प्राण्याच्या ज्या पेशी आहेत त्या किती जटिल आहेत त्यानुसार आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे गट केले. त्यानंतर सजीवांचा प्रकार, म्हणजे तो एक पेशी आहे की बहुपेशी आहे. पोषणाचा प्रकार, स्वयंपोषी आहे, परपोषी आहे, की आपण ज्याला म्हणतो की हे आहे परजीवी आहे. जीवन पद्धती, उत्पादक आहे, भक्षक आहे, विघटक आहे. आता याचा प्रत्येकाचा अर्थ आपण नंतर बघू. अगोदर समजून घेऊ की हे 5 वर्गीकरण केलं तर या वर्गीकरणाला त्यांनी नाव काय दिलं? सृष्टी. काय दिलं नाव? सृष्टी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सजीव, सजीव म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये जीव असतो, जीवासहित सजीव. त्या सजीवांचे 2 प्रकार आहेत, एक आदी केंद्रकी, एक आहे दृश्य केंद्रकी. आता आदी केंद्रकी म्हणजे काय, दृश्य केंद्रकी म्हणजे काय, मी सांगणार आहे, थोडं पेशन्स ठेवा, सांगणार आहे मी. आदी केंद्रकी म्हणजे कोणाला म्हणायचं, दृश्य केंद्रकी कोणाला म्हणायचं. आता आदी केंद्रकीमध्ये कोण येतात? एक पेशीय सजीव. तुम्हाला तुमच्या बाईंना सरांनी शिकवलं असेल की एक पेशीय सजीव म्हणजे ज्यांची पूर्ण शरीरच एका पेशीचं बनलेलं आहे. यस, ज्यांना म्हणतात प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. अगदी बरोबर. जे आदी केंद्रकी आहेत त्यांना काय म्हणतात? कुठल्या सेल म्हणतात? जे सेमीची मुलं आहेत त्यांना माहिती आहे. आदी केंद्रकी जे आहेत सजीव ते कोण असतात? प्रोकॅरियोटिक का युकॅरियोटिक? आणि दृश्य केंद्रकी आहे त्यांना काय म्हणतात सांगा चला. आदी केंद्रकी वाला काय म्हणतात? प्रोकॅरियोटिक म्हणतात का युकॅरियोटिक सेल म्हणतात? त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही. हा, आदी केंद्रकी म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक असतं अस्पष्ट, त्या पेशीच्या जे प्रोकॅरियोटिक. ओके, तर त्यांना म्हणतात प्रोकॅरियोटिक. म्हणजे या आदी केंद्रकाचं गुणधर्म काय सांगायचा सजीवांचा, की या सजीवांची जी पेशी असते ती काय असते? अविकसित असते. त्याच्यामध्ये असणारा जो केंद्रक आहे तो काय असतो? त्याला आवरण नसतं, बरोबर, अविकसित स्वरूपाचा असतो, म्हणून त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक. आता याचा एकच गट आहे सृष्टी मोनेरा. म्हणजे मोनेरा गटामध्ये असणारे सगळे सजीव काय आहेत? एक पेशीय आणि आदी केंद्रकी. आता एक पेशीय सजीवांची उदाहरणं कोण सांगू शकते का? एक पेशीय सजीवांची उदाहरणं हे शिकले बरं का आपण 7वीला. हे आपण 7वी मध्ये 6वी मध्ये शिकलेलं आहे. एक पेशीय सजीवांची उदाहरणं अमिबा, क्लोरेला, युग्लिना, पॅरामोशियम, हे सगळे एक पेशीय सजीव आहेत, बरोबर. यस. आता अमिबा बरोबर आहे. आता दृश्य केंद्रकी म्हणजे ज्याचं केंद्रक स्पष्ट आहे, ज्यामध्ये स्पष्ट अशी काय आहे तर सेल ऑर्गनल्स, म्हणजे ज्याला अंगक म्हणतो, पेशी अंगक आहेत. म्हणजे पेशीच्या आतमध्ये जे अंगक असतात की नाही, ज्याच्यामध्ये रिक्तिका असते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गॉल्जी पिंड असतं. आता तुम्हाला इंग्रजी आणि मराठी थोडं अडचण येणारच आहे. ज्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, गॉल्जी पिंड असतं, वॅक्युल्स म्हणजे रिक्तिका असतात, अशा स्पष्ट स्वरूपात दिसतात, म्हणून त्यांना म्हणायचं दृश्य केंद्रकी. त्याचं पुन्हा 2 प्रकारे वर्गीकरण होतं. एक होतं एक पेशीय, दुसरं होतं बहुपेशीय, बरोबर. एक पेशीयची जी सृष्टी आहे ती आहे प्रोटिस्टा. आणि त्यानंतर बहुपेशीयमध्ये काय येतात? तुमचं कवके, ज्याला आपण म्हणतो फंगी. त्यानंतर वनस्पती म्हणजे प्लांटी, आणि प्राणी म्हणजेच ॲनिमल म्हणजेच ॲनिमॅलिया, ओके, ठीक आहे. आता ह्यांची वैशिष्ट्य काय ते बघूया. पुढे आपल्याला एक 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 उलगडा याचा करायचा आहे. हा, ठीक आहे, चलो. आता हे जे
मोनेरा आहे मोनेरा. मी आताच काय सांगितलं तुम्हाला की सजीवांचं वर्गीकरण केलं जातं आधी केंद्रकी पेशी आणि कुठल्या केंद्रकी, आपण ज्याला काय म्हणू शकतो की युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मध्ये, बरोबर. तर यामध्ये हे जे मोनेरा नावाची सृष्टी आहे ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की एक पेशीय सजीव आहेत, मग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर जीवाणू आणि नीलहरित शैवाल. कशाचा समावेश होतो? जीवाणू आणि नीलहरित शैवाल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ब्ल्यू ग्रीन अल्गी. आणि जीवाणू म्हणजे काय? बॅक्टेरिया. म्हणजे याच्यामध्ये असणारे सगळे बॅक्टेरिया आणि ग्रीन ब्ल्यू अल्गी नील हरित शैवाल हे येतात मोनेरामध्ये. आता यांचं लक्षण काय, वैशिष्ट्य काय बघून घ्या. यांचं वैशिष्ट्य पहिलं काय आहे बघा, ही सर्व एक पेशी आहेत, स्वयंपोषी किंवा परपोषी आहेत. म्हणजे ज्यांचं पोषण कसं होतं, स्वतःच स्वतः अन्न तयार करतात किंवा दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणजे स्वतःच्या स्वतः अन्न तयार करायला म्हणायचं स्वयंपोषी, आणि अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतील त्यांना म्हणायचं परपोषी, बरोबर. आता हे आदी केंद्रकी आहेत, म्हणजे यांचं केंद्र कसं आहे, पूर्णपणे विकसित झालेलं नाहीये, बरोबर. त्यामधले जे ऑर्गनल्स आहेत त्यांना पेशी भित्तिका नाहीयेत आणि केंद्रक किंवा पेशी अंगक नसतात. काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये केंद्रक किंवा केंद्रक पेशी अंगके नसतात, म्हणजे अविकसित स्वरूपातली पेशी आहे. ओके, चला आता ही पहिली सृष्टी आपली झालेली आहे. आता सृष्टी दुसरी. दुसरी सृष्टी म्हणजे कुठली? प्रोटिस्टा. कुठली सृष्टी दुसरी? प्रोटिस्टा. आता ही जी प्रोटिस्टा नावाची जी सृष्टी आहे, ही जी प्रोटिस्टा नावाची सृष्टी आहे याच्यामध्ये सुद्धा एक पेशीय सजीव आहेत. आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक पाहितलं बरोबर नाही. आदी केंद्रकी आणि दुष्य केंद्रकी. दुष्य केंद्रकी मध्ये सृष्टी क्रमांक 2 याच्यामध्ये प्रोटिस्टा, त्याच्या वर्गीकरणामध्ये पहिल्या वर्गीकरणामध्ये आहे एक पेशीय आणि पुन्हा बहुपेशीय. एक पेशीय मध्ये कोण कोण येतं, आता जी नाव आपण बघितली की नाही, कोणकोणती बघितली? अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम, युग्लिना, वॉलवॉक्स, हे सगळे सजीव कशामध्ये येतात? प्रोटिस्टामध्ये येतात. ह्याची उजळणी आपली होणार आहे, काळजी करू नका. आता जरी तुम्हाला थोडंसं कठीण वाटलं तरी काय घाबरण्याचं कुठलंच कारण नाहीये. ओके, म्हणजेच युग्लिना, वॉलवॉक्स, अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम हे सगळे आहेत प्रोटिस्टामध्ये. हे सगळे काय आहेत? प्रोटिस्टामध्ये. बघा आता मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिली आपण मोनेरा पाहिली. मोनेरामध्ये दोनच गट बघायचे, काय? बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि अल्गी ज्याला आपण शैवाल म्हणायचं. आणि प्रोटिस्टामध्ये कोण कोण येतं तर हे सगळे कार्यकर्ते, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, वॉलवॅक्स, प्लाझ्मोडियम. यांचं वैशिष्ट्य काय सांगितलं, हे एक पेशी आहेत. पेशीत पटलबंधक केंद्रक असतं. बघा, केंद्रकाभोवती पटल असणं म्हणजेच तुमची कुठली पेशी आली? ती युकॅरियोटिक सेल, ज्याला आपण काय म्हणतो? दृश्य केंद्रकी पेशी. पुढे झालं. चला, आपल्याला जे महत्वाचं आहे ते घ्यायचं आणि पुढे जायचं बरं का. ह्यातलं सगळंच तुमच्या कामाचं आहे अशातला भाग नाही. ओके, त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो काय आहे? फंगी, ज्याला आपण म्हणतो कवक. फंगी म्हणजे काय? कवक. आता हे जे फंगी आहे यांचं वैशिष्ट्य काय? हे परपोषी असतात. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की जर आपल्या डब्यामध्ये भाकरी शिळी राहिली तर त्या भाकरीवर काही दिवसानं असं एक पांढऱ्या रंगाचे तंतू, बारीक बारीक, ज्याला म्हणतो की आपण हे उगवतात, रेषा, धागे. मग ते धागे म्हणजे कशा असतात तर कवकाचे धागे असतात. फंगस असतो, फंगी असते, परपोषी असतात. स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाहीत, दुसऱ्यावर अवलंबून असतात. असंश्लेषी आणि दृश्य केंद्रकी आहेत. आत्ताच आपण पाहिलं कसे आहेत ते? दृश्य केंद्रकी आहेत, म्हणजे त्यांचं केंद्रक स्पष्ट आहे, पेशी अंगक त्यात आहे. आणि ही काही त्यातली कवकं आहेत बहुसंख्य ती मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी म्हणजे काय? की सडलेल्या
मृत्युमुखी पडलेल्या सजीवांवरती वाढतात आणि आपलं अन्नाची गरज भागवतात. ठीक आहे. मग याची उदाहरणं काय लक्षात ठेवायची की किन्व, ज्याला आपण काय म्हणतो ईस्ट, ॲस्पॅर्जिलस, पेनिसिलियम, भूछत्र म्हणजे मशरूम, ही सगळी काय आहेत? फंगी आहे. फंगस. येस, हेट्रोटॉपिक आहे. अगदी बरोबर आहे. परपोषी म्हणजे काय? हेट्रोटॉपिक. आणि ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. बघा आपण आता कसं कसं टप्प्याने आलोय. सजीवांचं वर्गीकरण व्हिटाकर साहेबांनी केलंय 5 गटामध्ये. पहिला गट काय सांगितला? मोनेरा सृष्टी. दुसरा गट सांगितला कुठली? प्रोटिस्टा. तिसरा गट फंगी. आता त्यानंतर जो चौथा गट आहे, जो चौथा गट आहे तो आता बघूया आपण. तो आहे, ठीक आहे, आता यामध्ये सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण बघू आणि मग चौथ्या गटाकडे जाऊ. हा, क्रमाक्रमाने जाऊ. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण जे केलंय त्याचं, हा, ॲनिमलिया, राईट. चौथा गट जो आहे तो ॲनिमलिया, ज्याला आपण काय म्हणतो? नाही, अगोदर ॲनिमलिया, प्लॅन्ट आणि ॲनिमलिया म्हणजे वनस्पती आणि प्राणी, असं चालू शकतं, काय अडचण नाही. बघा आता सूक्ष्मजीवांचं जे वर्गीकरण आहे, म्हणजे आपण मगाशी सजीवांचं वर्गीकरण करताना सुद्धा असंच केलं होतं. आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. याच्यामध्ये आदी केंद्रकीमध्ये कोण येतं? तर जीवाणू येतात. हे सूक्ष्मजीव आहेत बरं का, मायक्रोब्स, ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो, मायक्रोब्स म्हणतो. तर आदी केंद्रकी ज्यांचं केंद्र कसं आहे? आदी केंद्रकी ज्यांचं केंद्र कसं आहे? अविकसित आहे. या केंद्रकामध्ये किंवा त्या पेशीमध्ये पेशी अंगक नाही आहेत. हे आहेत जीवाणू. जीवाणू म्हणजे तुमचे कोण? बॅक्टेरिया. कोण आहेत? बॅक्टेरिया. इकडं दृश्य केंद्रकी म्हणजे यांचं केंद्रक स्पष्ट आहे, दिसतंय, पेशी अंगक आहेत. कोण कोण आहेत? आदिजीव, कवके आणि शैवाल. लक्षात घ्या. म्हणजे जर हे जे सगळे सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू फक्त आदिकेंद्रकी आहेत. फक्त जीवाणू आदिकेंद्रकी. बाकी सगळे सूक्ष्मजीव काय आहेत? दृश्य केंद्रकी आहेत. आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी सारखं सारखं येते. त्याचा अर्थ काय समजून घ्यायचा? आदिकेंद्रकी म्हणजे इथं केंद्रक नाही, असलं तरी ते अविकसित आहे. इथं पेशी अंगक नाहीत. इथं केंद्रक आहे, स्पष्ट आहे, दिसतंय म्हणून त्याला दृश्य म्हणायचं. आणि आतमध्ये पेशी अंगक आहेत. क्लिअर? इथपर्यंत काय कोणाला अडचण? चला जायचं का पुढं? यस म्हणला की जायचं, मग प्रश्नाकडे जायचं. चलो चला, समजतंय? यस म्हणला तरच पुढे जाणार मी. तुम्ही यस म्हटला की मी पुढे गेलो, नो म्हटला की थांबलो. यस, श्रावणीला समजले म्हणजे मला वाटतंय सगळ्यांना समजतंय. ओके, बघा सूक्ष्मजीव, दृश्य केंद्रकी, युकॅरियोट्स, याच्यामध्ये पेशी कशा आहेत? अधिक विकसित असलेले सूक्ष्मजीव. मग तुम्ही मला सांगा, माणूस, मानव, तुम्ही, आम्ही दृश्य केंद्रकी आहे का आदी केंद्रकी आहे? सांगा. तुम्ही, आम्ही, आपलं शरीर, आपल्या पेशी या दृश्य केंद्रकी आहेत का आदी केंद्रकी आहेत? काय वाटतं तुम्हाला? चला चला, आय वॉन्ट युअर आन्सर. येस. तर आपलं शरीर विकसित झालेलं आहे, याचा अर्थ आपण पूर्णपणे मल्टीसेल्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ ते आहेत दृश्य केंद्रकी स्वरूपामध्ये. ठीक आहे. आदी केंद्रकीमध्ये फक्त एक जीव असतात, किंवा आपण म्हणतो की एक पेशीचे जीव असतात, जीवाणू, जे बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया वगळता सगळे जे सूक्ष्मजीव आहेत, बॅक्टेरिया वगळता सगळे सूक्ष्मजीव आहेत दृश्य केंद्रकी. अगदी बरोबर, युकॅरियोटिक इज द राईट आन्सर. समजतंय? आणि या दृश्य केंद्रकीमध्ये कोण कोण येतं? आदिजीव, कवके आणि शैवाल. चला आता जाऊया पुढे.
आता यांचा आकार बघूया. आता हे जे जीवाणू आहेत, जीवाणू आपण आताच पाहिलं की हे जीवाणू यांचा आकार किती आहे बघा बरं. हा आकार आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. यांचा आकार किती आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर, मायक्रोमीटर म्हणजे काय हे बघा, हे चिन्ह असं आहे UM, याला म्हणायचं मायक्रोमीटर. UM म्हणजे मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर, एवढे लहान आहेत ते. म्हणजे 10⁻⁶ मीटर म्हणजे एका मीटरचा 1,00,000वा भाग इतके सूक्ष्म आहेत ते आकाराने बॅक्टेरिया. ठीक आहे, दिसतंय क्लिअर? थोडंसं चित्र क्लिअर करायची गरज आहे का दिसतंय? एकच मिनिट हा, थोडा कॅमेरा मी थोडासा त्याचा कलर चेंज करतो. थोडासा झालेला आहे रंगीबिरंगी. ओके, बघा 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. किती मायक्रोमीटर आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. यामध्ये एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते आणि काही वेळा हे जीवाणू एकत्र येतात आणि वसाहती निर्माण करतात. वसाहती म्हणजे काय, कॉलनीज. ठीक आहे, आता आपल्याला माहित काय करून घ्यायचंय, हा आदी केंद्रकी आहे, केंद्रक आणि पेटलयुक्त अंगकण असतात, पेशी भित्तिक असते आणि यांचे आकार कोणकोणते आकार आहेत बघा. गोलाणू, गोलाकार, दंडगोलाणू, दंडगोल, दंडाणू बघा, दंडगोल, सर्पलिकार, सर्पासारखे, सापासारखे, सर्पिलिकार. इथं स्वल्पविरामाकृती, स्वल्पविरामासारखे आहेत. म्हणजे आकारावरून त्यांना नाव दिलेलं आहे. जीवाणू नाव कसं दिलं, आकारावरून. गोल असतील तर गोलाणू, दंडगोल असतील तर दंडगोलाणू किंवा दंडाणू. ओके, स्वल्प विरामाकृती असेल तर स्वल्प. क्लिअर? चला आता पुढे जाऊया. प्रश्न सुद्धा आहेत बरं का याच्यात. आता आदिजीव, दुसरा जो प्रकार पाहिला होता की नाही आपण, त्यामध्ये काय पाहिलं होतं, आदिजीव. आदिजीव, आदिजीव ज्यांना म्हटलं तर प्रोटोझोआ. आता यांचा आकार वाढलाय. मगाशी पाहिलं होतं की आपण या जीवाणूंचा आकार लहान होता. आता यांचा आकार किती आहे, जवळपास 200 मायक्रोमीटर एवढा आहे. म्हणजे यांचा आकार काय थोडासा मोठा आहे, आकाराने हे मोठे आहेत. आता यांचं काय आहे वैशिष्ट्य समजून घ्या. आपल्याला महत्वाचं लक्षात काय ठेवायचंय, तर या दृश्य केंद्रकी पेशी असणारे एक पेशीय सजीव आहेत. दृश्य केंद्रकी आहेत आणि एक पेशी आहेत. दृश्य केंद्रकी आहेत, एक पेशी आहेत आणि यांची नावं लक्षात ठेवायची. काय तर अमिबा, पॅरामोशियम. ओके, आणि आपल्याला जे जुलाब होतात की नाही, अमांश, आतड्याचा आजार, त्याच्यासाठी कारणीभूत कोण असतं माहितीये का, अँटामिबा हिस्टोलिका. अमांश किंवा जे आपल्याला पोटाचा विकार होतो त्याच्यासाठी कारणीभूत मध्ये पाण्यातले अमिबा, अँटामिबा हिस्टोलिका. आणि जर मलेरिया होतो, मलेरिया, त्याच्यासाठी जबाबदार कोण असतात, हे आदिजीव. त्या आदिजीवाचं नाव काय, प्लाझ्मोडियम वायवॉक्स. कोणते, प्लाझ्मोडियम वायवॉक्स. आता हे दोन नावं लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं की अमांश, आतड्याचा आजार, जुलाब होण्यासाठी काय कारणीभूत घटक आहे, अँटामिबा हिस्टोलिका, हिस्टोलिटिका. आणि मलेरिया किंवा हिवताप होण्यासाठी जबाबदार कुठला आहे, आदिजीव प्लाझ्मोडियम वायवॉक्स. हे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले आहेत. चल पुढे जातोय आपण.
तिसरा प्रकार. आता आपण सूक्ष्मजीवात आहे बरं का, अजून सूक्ष्मजीवामध्येच आहे. आपण प्राण्यांचं वर्गीकरण सुरू केलंय. पहिल्या प्रकारामध्ये आपण सृष्टी पाहिली. पहिली सृष्टी कुठली पाहिली? मोनेरा. दुसरी पाहिली प्रोटिस्टा. तिसरी पाहिली फंगी. आणि आता फंगी नंतर आपण सूक्ष्मजीवांचे एकूण हे 4 प्रकार पाहतोय. कवक, फंगी, याचा आकार बघा किती आहे. फंगस म्हणजे जीवाणूपेक्षा मोठे आहेत. जीवाणूपेक्षा मोठे आहेत. 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. आपण जीवाणू पाहिले होते 1 ते 10 मायक्रोमीटर. आता हे थोडेसे आकाराने मोठे आहेत. ओके. आणि आता जे आपण पाहिले त्यांच्यापेक्षा आधी जीवांपेक्षा लहान आहेत. हे दृश्य केंद्रकी एकपेशीय सजीव असून हे काय करतात? मृतोपजीवी असतात. मेलेल्या, सडलेल्या, कुजलेल्या प्राण्यांवर ते आपलं जीवन जगतात. लैंगिक प्रजनन होतं, द्विखंडन पद्धतीने होतं. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. काय लक्षात ठेवायचं ते पुढे खाली आहे इथं. ते काय करतात? ही शैवाल चौथ्या प्रकारामध्ये. चौथा प्रकार शैवालांचा आलाय. बरोबर. म्हणजे आपण जीवाणूमध्ये पाहिले एक, दुसरे पाहिले कोण? आदिजीव. तिसरे पाहिले कवक. आता चौथा सूक्ष्मजीवांचा प्रकार आहे अल्गी. त्याचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर आहे. दृश्य केंद्रकी आहेत. दृश्य केंद्रकी म्हणजे त्यांचं केंद्रक विकसित झालेलं आहे. केंद्रकामध्ये असणारे किंवा पेशीमध्ये असणारी केंद्रक जे अंगक आहेत, पेशी अंगक किती विकसित आहेत? एक पेशी आहेत आणि स्वयंपोषी आहेत. सगळ्यात महत्वाचं काय आहेत? ॲटोट्रॉपिक आहेत. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय? कोण सांगतंय? तर स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. आता हे जे ऑटोट्रॉपिक काय करतात? त्यांच्या पेशीमध्ये असतं हरित लवक आणि त्या हरित लवकाच्या साह्याने ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. ओके. आता बघा याचं उदाहरण लक्षात काय ठेवायचं? तर क्लोरेला, क्लॉमिडोमोनास आणि शैवाल. शैवालांच्या थोड्या प्रजाती. क्लिअर? इथपर्यंत काय कोणाला अडचण नसावी. चला आता विषाणू. आता आपण आलोय व्हायरस. व्हायरस हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. आताच एक व्हायरस आला होता. कुठला व्हायरस आला होता रे? मास्क लावून गेला आपल्या सगळ्यांना. पोलिसांनी लय चोपलं आपल्याला बघा. बाहेर पडले की चोपायचे पोलीस. एक व्हायरस आला होता, लय डेंजर होता. तो एकमेकांच्या संपर्कात गेलो की पसरायचा. मग आपल्याला काय केलं? शासनानं असं कोंडून ठेवलं होतं, लॉकडाऊन केलं. आणि पोलीस काय करायचे? बाहेर पडला एखादा की ठोकायचे. कोरोना व्हायरस. अगदी बरोबर. त्या व्हायरसचं नाव काय आहे? कोरोना व्हायरस. कोरोना. कोरोना हा व्हायरस होता. व्हायरस म्हणजे काय? विषाणू. व्हायरस म्हणजे काय? विषाणू. त्याला विषाणू का म्हणायचं? विष आहे त्याच्यामध्ये. विष आहे. तो आपल्या मानवाला हानिकारक आहे. त्यानं वनस्पती, प्राणी आणि माणसांना आजार होतात म्हणून त्यांना म्हणायचं विषाणू. हे अतिशय सूक्ष्म आहेत, लहान. इथं म्हणाल तुम्ही सर हे 10 नॅनो. अहो हे नॅनोमीटर. हे नॅनोमीटर. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे काय माहितीये का? जसं मगाशी मी सांगितलं होतं की मायक्रोमीटर म्हणजे ऋण 6 नॅनोमीटर म्हणजे 10चा ऋण 9 मीटर म्हणजे 1 नॅनोमीटर. म्हणजेच 1 नॅनोमीटर म्हणजे 1 नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा जवळपास 1 अब्जवा भाग. कितवा भाग? 1 अब्जवा भाग. इतके लहान आणि सूक्ष्म आहेत. ठीक आहे. चला. हे काय असतात? अतिसूक्ष्म असतात. काय असतात? अतिसूक्ष्म असतात. जीवाणूंपेक्षाही लहान असतात. 10 ते 100 पटीने लहान असतात. आणि हे डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. सूक्ष्मदर्शिका लागते. ती सुद्धा कुठली? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिका. अतिशय अशी म्हणतो ना आपण, ती पॉवरफुल सूक्ष्मदर्शिका असते. ओके. पुढं
आता यांच्याविषयी आपल्याला काय लक्षात माहित असायला पाहिजे ते बघूया आणि पुढे जाऊया. हे जे विषाणू असतात ना ते स्वतंत्र जगत नाहीत, म्हणजे त्यांना स्वतंत्र जर कुठे टाकून दिलं तर ते जगू शकत नाहीत. जसं आपण पाहिलं होतं की कोरोनामध्ये कोरोनाचा विषाणू हा असा बाहेर पडला तर तो मरून जायचा, तो काय करायचा माणसाच्या शरीरातून माणसाच्या शरीरातच जायचा आणि तिथंच त्याची वाढ व्हायची. म्हणून हे काय करतात वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. या पेशींच्या मदतीनं विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात, असंख्य प्रतिकृती बनवतात, म्हणजे संख्या वाढवतात 1 2 4 10 20 100 आणि त्यामुळे त्या यजमान पेशींना नष्ट करतात आणि पुन्हा त्या नव्या पेशींना संसर्ग करतात. यामुळे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होतात. आपण कोरोनाचं उदाहरण पाहिलेलं आहे. ओके येस. आता हे एक विधान महत्वाचं आहे, हे एक विधान महत्वाचं आहे. काय तर स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे डीएनए किंवा आरएनए पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. त्याला कशाचे आवरण असते? प्रथिनांचं आवरण असते. आता हे जे तुम्हाला अवघड वाटत असेल तरी तुम्हाला मी एक ट्रिक देणार आहे की याच्यातून तुम्ही ते तेवढा अभ्यास केला की तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. काय करायचं सांगतो तुम्हाला. तुम्ही आता 7वी मध्ये आणि 8वी मध्ये आहात. 8वीला जी मुलं आहेत ती 7वी पास करून गेले. तुमचं 7thचं जे तुमचं सामान्य विज्ञान किंवा जे जनरल सायन्स जे सेमीला आहेत त्यांना जनरल सायन्स ते बुक आणि 8वीचं जनरल सायन्सचं बुक, ही 2 पुस्तकं बारकाईने वाचायची. बारकाईने म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे. तुम्हाला 35 पैकी 35 मार्क मिळणार. किती पैकी? 35 पैकी 35 मार्क खात्रीने मिळणार. त्यासाठी कितीची पुस्तकं वाचायची? 7वीचं विज्ञान, 8वीचं विज्ञान. 9वी 10वीकडे जाण्याची गरज नाही. बघा आता याची उजळणी आहे. याची उजळणी आहे. काय सांगितलंय की जे रॉबर्ट विटाकर आहेत, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी काय केलं 5 गटामध्ये सजीवांना वर्गीकृत केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय क्रायटेरिया लावला? पेशीची जटिलता, म्हणजे ती पेशी कशी आहे, आदिकेंद्रकी आहे, प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे. जटिलता, सजीव एक पेशी आहे की बहुपेशी आहे, पोषण कसं करतोय, स्वयंपोषी आहे, परोपोषी आहे की मृतोपजीवी आहे, जीवन पद्धती ज्याच्यामध्ये ते उत्पादक आहेत, भक्षक आहेत की विघटक आहेत, वर्गानुवांशिक संबंध म्हणजे ते आदिकेंद्रकी पासून दृश्य केंद्रकी आणि एक पेशीय ते बहुपेशीय अशा संबंधित हे नियम लावले. हे आपण आत्ताच पाहिलं. हा चार्ट तुमच्या माहिती आहे सगळ्यांना. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी, एक पेशीय मध्ये सृष्टी मोनेरा, एक पेशीय मध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीय मध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी. आता आपल्याला पुढं वर्गीकरण जे करायचं आहे ते वर्गीकरण आहे, पण अगोदर याचे काही प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. ओके, आता आपण प्रश्नावर आहोत त्यामुळे आता सगळ्यांनी प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. पहिला प्रश्न, सजीव सृष्टीच्या वर्गीकरणामध्ये विटाकर यांनी विचारात घेतलेल्या निकषांच्या सुयोग्य क्रमासाठी योग्य पर्याय निवडा. आपण पाहिलं रॉबर्ट विटाकर यांनी काय केले, एकूण निकष निवडले. त्यापैकी कुठले निकष होते? 1 2 3 4 पैकी. चला वाचा आणि उत्तर द्या. वाचा आणि उत्तर द्या. अरे सगळ्यांनी जॉईन शेवटपर्यंत थांबायचे, लेफ्ट कोणी व्हायचं नाही. येस, तर पेशींची जटिलता, सजीवांचा प्रकार. पेशींची जटिलता म्हणजे काय? दृश्य केंद्रकी, आदिकेंद्रकी. सजीवांचा प्रकार म्हणजे काय? एक पेशीय, बहुपेशीय. पोषणाचा प्रकार म्हणजे काय? मी आता सांगितलं की स्वयंपोषी, परपोषी, जीवन पद्धती आणि वर्गानुवांशिक संबंध. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन. गटात न बसणारा शब्द ओळखा. तुमच्या NMMSच्या 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. गोलाकार,
तरफदार, दंडाकार, सर्पिलाकार. बघा सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर सगळ्यांना आलं पाहिजे. गटात न बसणारा शब्द, हे सगळे कुणाचे आकार आहेत माहितीये का? जीवाणूंचे आकार आहेत. हा तरफदार काय आकार नाहीये जीवाणूंचा, लक्षात घ्या. हा ऑप्शन चुकीचा आहे. गोलाकार जीवाणू, दंडाकार, सर्पलिकार. अगदी बरोबर. चला, जमतंय जमतंय, छान जमतंय. तिसरा प्रश्न बघा आता. सोपे सोपे प्रश्न घेऊ. हा, गटात न बसणारा शब्द ओळखा. हा सुद्धा 2018च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. गटात न बसणारा उचरा. आदिजीव, कवके, जीवाणू, क्षयवाले. गटात न बसणारा शब्द आदिजीव, कवके, जीवाणू, क्षयवाल. बार, नेत्राली, येळे. अगदी बरोबर. यस. तर यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. हे आदिजीव, कवके आणि क्षयवाले हे तिन्ही सुद्धा काय आहेत माहितीये का? दृश्य केंद्रकीय आहेत. काय आहेत? दृश्य केंद्रकीय आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो? युकॅरियोटिक सेल. काय म्हणतो? युकॅरियोटिक सेल. आणि हे जे आहेत जीवाणू, ते आहेत आदिकेंद्रकी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रोकॅरियोटिक. काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. चला, जमतंय जमतंय, छान जमतंय. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बघा, मोनेरा सृष्टीतील जीवाणूंना पटलबद्ध केंद्रक, पेशीअंधके असतात, पेशांगके असतात. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांना पटलबद्ध केंद्रक असते. कवक सृष्टीतील सजीव दृश्य केंद्रके असतात. काही कवकांच्या पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. चला, आता पाहिलंय आपण एक जी सृष्टी बघितली, जी सृष्टी पूर्णपणे काय होती? प्रोकॅरियोटिक होती. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी. आदिकेंद्रकी म्हणजे ज्यांचं जे केंद्रक अविकसित आहे, पटल नाही त्याला, पेशांगक नाहीये. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे मोनेरा. युकॅरियोटिक सेल आहेत त्या सगळ्या. आले लक्षात? येते? व्हेरी गुड. जाऊया पुढे. चला, छान. पुढचा प्रश्न. आदिकेंद्रकी पेशींचा आकार टिंबटिंब असतो. आदिकेंद्रकी म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो? हा, बरोबर. आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल. त्याचा आकार टिंबटिंब असतो. 5 ते 10 मायक्रोमीटर, 1 ते 10 मायक्रोमीटर, 5 ते 100 नॅनोमीटर, 1 ते 10 नॅनोमीटर. आदिकेंद्रकी आपण पाहिलं, मोनेरा सृष्टी, आदिकेंद्रकी यांचा आकार काय सांगितला? पण 1 ते 10 मायक्रोमीटर. हे नॅनोमीटर आहेत ना, हे सगळे बॅक्टेरिया आहेत. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. चला पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न. वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखा. कवके, शैवाले, आदिजीव, विषाणू. कवक, शैवाल, आदिजीव, विषाणू. रुद्रनिकम 4. अगदी बरोबर. यस, विषाणू. विषाणू अगदी बरोबर. कवके, शैवाले, विषाणू. ओके. याच्यामध्ये काय आहे वेगळा? विषाणू वेगळा आहे. विषाणू वेगळा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे गेलोय आपण.
खालीलपैकी कोणता आदिजीव अमांश होण्यासाठी कारणीभूत ठरतो? कुठला आजार, कुठला रोग अमांश होण्यासाठी कारणीभूत ठरतो? आदिजीव आहे आणि तो कारणीभूत ठरतो. अमांश कशाने होतो? अमिबा. अमिबा मध्ये काय असतो सांगा लवकर, चला. ऑप्शन 3 अंतरा म्हणते, किंजल सुद्धा म्हणते बरोबर. तर अँटामिबा हिस्टॉलिटिका हे लक्षात ठेवायचं. हा जो अमांश आहे आदिजीव कशापासून होतो? अमिबा. आणि त्याचं नाव काय आहे? अँटामिबा हिस्टॉलिटिका. जर आपण दूषित पाणी, गढूळ पाणी, खराब पाणी, गटारातलं पाणी जर पिलं किंवा ते आपल्या शरीरात गेलं तर हे अमांश होतो, कारण त्या पाण्यामध्ये काय असतात? अमिबा असतात. अमिबा. चला पुढचे प्रश्न बघा. आकार, आकाराची जोडी लावायची बरं का यांची. कशाची जोडी लावायची? आकारांची. इथं गट अ आहे म्हणजे जीवाणू, आदिजीव, शैवाल आणि विषाणू, आणि त्यांचा आकार इथे दिसतोय ना सगळ्यांना. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, 200 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. यांची जोडी लावायची आकारासंदर्भात. कशा संदर्भात लावायचे? आकारासंदर्भात. एक जरी सापडला तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. कसं सांगतो तुम्हाला बघा. आपल्याला सगळ्यांना माहिती हे विषाणू सगळ्यात लहान आहेत. विषाणू आकाराने काय आहेत? सगळ्यात लहान आहेत. आणि त्यांचा जो आकार आहे तो नॅनोमीटर मध्ये. त्यांचा जो आकार तो काय आहे? नॅनोमीटर मध्ये. कशामध्ये? नॅनोमीटर मध्ये. मग नॅनोमीटर 4 ला डी असणारा पर्याय कुठे शोधा? 4 ला डी असणारा पर्याय, सॉरी नॅनोमीटर म्हणजे 4 ला ए. हा 4 ला ए असणारा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे आणि 4 आहे. ओके, अजून जवळ जाऊ आपण. ओके, हा त्याच्यानंतर 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर कोण आहे? तो आहे जीवाणू. आपण पहिल्यांदा ऑप्शन बघितलं की नाही? जीवाणू काय असतो? 1 ते 10. म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 सापडला, ज्याची उत्तरं तुम्हाला बरोबर मिळणार आहेत. सगळ्यांची बरोबर मॅच मिळणार आहे. समजलं? चल जाऊया पुढे. आता हे आपल्याला पुढे बघायचंय, पण तरी पण ठीक आहे. हा प्रश्न इथे समजून घ्या की जोड्या जुळवायच्यात. हे आहेत शोधकर्ते आणि खाली आहे त्यांनी लावलेला शोध. आता त्यातलं एक नाव आपण बघितलंय. गट ए मध्ये काय आहेत? शोधकर्ते विल्यम हार्वे. हा 2019चा प्रश्न आहे बरं का MTSC ला. विल्यम हार्वे, रॉबर्ट विटाकर, कार्ल लँडस्टेनर, रॉय क्लॅफाम, कॅमेलिओ गॉल्जी. एक माहित पाहिजे, रॉबर्ट विटाकर हे कोण होते? अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ. बरोबर. बीला आयव्ही म्हणजे चौथा ऑप्शन. कुठे आहे बीला चौथा ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 मध्ये बीला चौथा ऑप्शन आहे. इथं सुद्धा, इथं सुद्धा आहे. म्हणजे हे 3 किंवा 4 पैकी 1, 2, 4 पैकी. अजून काय? विल्यम हार्वे यानं रक्ताभिसरण संस्था शोधली. रक्ताभिसरण म्हणजे व्ही. 1 ला व्ही कुठे आहे? म्हणजे हा ऑप्शन गेला. आता 1 आणि 2 राहिला. लक्षात घ्या, 1 आणि 2 राहिलाय. 1 आणि 2 राहिलाय. विल्यम हार्वे, रक्ताभिसरण 1 आणि 2. पुढं कार्ल लँडस्टेनर यानं काय केलं? रक्तगट शोधलेत. काय शोधलेत? रक्तगट. सीला 2 कुठे आहे? सीला 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2च आपला बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. कसं समजून घ्या. विल्यम हार्वे यांनी काय केलं? व्ही रक्ताभिसरण. रॉबर्ट विटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ, 5 गटात वर्गीकरण केलं. त्यानंतर कार्ल लँडस्टेनर हा रक्तगट शोधला. रॉय क्लॅफॉर्म यांनी काय शोधलं? तर 3 ही परिसंस्था. ई म्हणजे जो आहे कॅमेलिओ गॉल्जी, त्यांनी काय शोधलं? तर ही चेता संस्थेची रचना आहे. क्लिअर? चल बरोबर आहे. पुढे गेलो आपण.
चला ते शेवटचं एक दोन प्रश्न घेऊ आणि थांबू. डीएनए किंवा आरएनए पासून बनलेल्या लांबलचक रेणूला प्रथिनांचे आवरण असते, हे खालील पैकी कोणाच्या बाबतीत सत्य आहे? डीएनएचा जो रेणू आहे, येस आत्ताच पाहिलं आपण किंजल, अगदी बरोबर. थांबणार आहे मी, थांबणार आहे, टाइम संपला. आय नो दॅट व्हेरी वेल. 5 मिनिटं आपण उशिरा सुरू केलं म्हणून थोडा वेळ थांबतोय. हे आहे तुमचे विषाणू, व्हायरस. काय आहे? व्हायरस. चला शेवटचा प्रश्न. नको, हे सुद्धा नको, सोपा घेतो. ओके. कवक म्हणजे फंगी या सृष्टीतील सजीव ओळखा. अमिबा, प्लाझ्मोडियम, युग्लिना की ऍस्परजिलस? कवक म्हणजे फंगी, या फंगस मध्ये असणारा सजीव ओळखायचा आहे. चला लवकर. 2. युग्लिना. अरे युग्लिना नाही रे बाळांनो. युग्लिना कोण आहे? कवक नाही युग्लिना. पर्याय क्रमांक 1 आहे ऍस्परजिलस. अमिबा, प्लाझ्मोडियम हे आदिजीव आहे. अमिबा काय आहे? प्रोटिस्ट आहे. युग्लिना काय आहे? प्रोटिस्ट आहे. आणि हे काय आहे? फंगी म्हणजेच तुमचं कवक. फंगी म्हणजे कवक. ओके. पहा, तर आपण आता थांबूया. बाकी बरेचसे प्रश्न आहेत ते आपण नंतर घेऊ. तर मला सांगा तुम्ही, हे जे मी आता शिकवतोय ते चांगलं समजतंय का तुम्हाला? प्रॉपर विज्ञानाचं मी जे आता तुम्हाला शिकवतोय ते चांगलं समजतंय का? समजत असेल तर मी शिकवायला कंटिन्यू करतो, नाहीतर मग माझ्याऐवजी दुसरा कोणतरी शिकवायला येईल. नक्की समजलं? बर. मग आता तुम्हाला समजलंय तर तुमच्या शाळेमध्ये तुमचे मित्र आहेत, तुमच्या मैत्रिणी आहेत, तुमचे शेजारी आहेत, त्यांना सांगा की चांगलं सर शिकवतायत इरा अकॅडमी मध्ये, जॉईन करा इरा अकॅडमी. त्यांना माहिती द्या, ऍपची लिंक पाठवा. तुमच्यासोबत ते अभ्यास करतील. ओके. तर बघा, अशा पद्धतीनं आजचं आपण इथं सेशन संपूया आणि पुन्हा उद्या समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स या घटकाचं सेशन होणार आहे. तर आता सगळ्यांना बाय अँड गुड नाईट. चालतंय, आपण आता लेफ्ट झालं तरी काय हरकत नाही. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.